तर ही राशीवरून जे स्वभाव बघितले जातात किंवा त्याच्यावरून जे भाष्य केलं जातं ते कितपत योग्य आहे किंवा त्याला किती अभ्यासाची राशी म्हणजे काय? राशी म्हणजे ग्रुप ऑफ स्टार्स, दॅट इज 30 डिग्रीज. असे 12 डिग्रीज 12 प्लेसेस आहेत, ज्याला तुम्ही काल्पनिक चित्र दिलेली आहेत, राशी वगैरे. तर राशीमध्ये आहे काय? त्याच्यामध्ये 13.20, 13.20 आणि 3.33 असं ते एक समीकरण आहे, नक्षत्रांचं समीकरण, ज्याला तुम्ही म्हणता नक्षत्र. नक्षत्र हा क्वांटम कोड आहे. नक्षत्र हे एनर्जी आहे. ग्रहांना वगैरे काही नसतं. आता तुम्ही म्हणाल माझा चंद्र या राशीत आहे, समजा मेष राशीत आहे, चला गृहीत धरा. मग माझा स्वभाव तापट असणार आहे, मी हे असणार आहे. मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र म्हणजे त्या 13.20 डिग्रीमध्ये जर का तुमचा जन्म झाला तर यू आर द बेस्ट पर्सन. तुम्ही लोकांना बरं करू शकता. अत्यंत उदारमतवादी आणि अत्यंत शांत आणि सज्जन व्यक्ती असतात. हेच जर का अश्विनी, भरणी, कृत्तिकेत आला तर तो माणूस कसा होणार आहे? अत्यंत तापट होणार आहे. म्हणजे फक्त राशीवरनं भविष्य सांगणं चुकीचं आहे. तुम्ही त्या नक्षत्रामध्ये कुठल्या नक्षत्रात जन्म झालेला आहे, नक्षत्रांना गुणधर्म आहेत ते पाहायला पाहिजे. आता 13.20 डिग्रीचं नक्षत्र आहे, त्याचे पण 4 भाग करा. बरोबर. 3.20, 3.20. त्या चरणाचा स्वामी कोण आहे? म्हणजे तुम्ही केपी पद्धतीत जर पाहिलं तर लॉर्ड, सब लॉर्ड वगैरे बघतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त पहिल्यांदा नक्षत्र कुठलं आहे ते बघा. सब लॉर्ड फक्त तुम्ही इफेक्ट देताना बघू शकता. बरोबर. खूप डीप अभ्यास आहे. बरोबर. आणि असं आपल्या जन्माच्या वेळेस तिथे जे चित्र असतं ते लॉक झालेला एक फोटो आहे, ती तुमची पत्रिका आहे. ते काय भविष्य नाहीये. भविष्य फक्त कर्मावर निर्धारित आहे.